लोकशाहीमध्ये सर्वोच्च पदावरच्यानं प्रखर टीका सहन करावी असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. राजाविरुद्ध कितीही बोललं तरी राजानं सहन करावं असं गडकरींनी म्हटलेलं आहे. राजानं प्रखर टीकेवर चिंतन करावं. टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असंही गडकरी म्हणाले. साहित्यिक आणि विचारवंतांनी सुद्धा परखडपणे आपले विचार मांडावेत असंही गडकरी म्हणाले. कारण लोक असं आहे की आजकाल राजकारणात होतच तसं बाकीच्या ठिकाणी झालं आहे की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा, म्हणजे स्वतःचं काही अस्तित्वच नाही. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता हा ही समस्या नाही आहे, देशामध्ये विचार शून्यता ही समस्या. आम्ही नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नॉन अपॉर्च्युनिस्ट असं वर्णन होत आहे. आणि साहित्यिकांबद्दल, कवींबद्दल, विचारवंतांबद्दल तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मनातले विचार परखडपणे मांडले पाहिजे. आणि लोकशाहीची सगळ्यात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कोणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केलं पाहिजे. हीच खरी लोकशाहीमधली अपेक्षा असते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.